नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा, छान असं आहे ना, आपल्याला आलू मटारची भाजी बनवायची आहे. त्याच्यासाठी ना मी सकाळी ना हिरवा आणि सफेद वाटाणा असे माझ्याकडे दोन्ही पण थोडे थोडे राहिलेले होते, म्हणून मी ते दोन्ही भिजत घातले. आणि आता आहे ना कुकरमध्ये, आता बघा आपल्याला ह्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे आलू मटारची. तर आता कुकरमध्ये मी हे वाटाणे ना स्वच्छ धुवून सगळे टाकून दिले. त्याच्यामध्ये ना एक मोठा बटाटा असा बारीक चिरून टाकला, त्याच्यानंतर एक कांदा असा पातळ उभा चिरून टाकला आणि एक टोमॅटो आणि काही खडे मसाले. खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, चक्रीफूल आणि तेजपत्ता, 2 लवंगा, 2 मिरी आणि त्याच्यानंतर ना आपले पावडर मसाले टाकायचे, घरातले लाल तिखट मसाले आणि धना पावडर, हळदी पावडर आणि लसणाच्या ना 7 ते 8 पाकळ्या टाकल्या इथे मी. आणि थोडी कसुरी मेथी आणि हे साजूक तूप मी 2 चमचे इथे टाकलं. आणि आता याच्यामध्ये ना चवीप्रमाणे इथे मी मीठ टाकून घेतलं. आणि आता 2 ग्लास पाणी इथे टाकायचे. 2 ग्लास पाणी टाकून ना याच्या 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे, कारण की ही आलू मटारची भाजी आहे ना एवढी भन्नाट लागते ना खायला, खूपच मस्त लागते. ह्या पद्धतीने जर तुम्ही कधी करत नसाल ना, तर नक्की एकदा ट्राय करा आणि किती टेस्टी लागते ना ते मला नक्की सांगा तुम्ही. खूपच भारी लागते. आणि आता याच्याबरोबर खाण्यासाठी ना मी मस्त असं मसाला पुरीचा बेत केला होता. तर आता इथे ना अर्धा वाटी मी रवा घेतला आहे आणि परातीत आधी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि रवा टाकला, कारण की आता पुढची तयारी होईपर्यंत ना हा रवा आहे ना जरा भिजतोय त्याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं. आणि 2 बटाटे मी उकडून ठेवलेले होते. आता ह्या बटाट्याची ना साल काढून याला ना किसणीने मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे. आणि ही मसाला पुरी ना म्हणजे अगदी 2-3 दिवस आरामात टिकते. आपल्याला प्रवासात पण जायचं असेल ना, तर आपण ही मसाला पुरी बनवून घेऊन जाऊ शकतो बरं का. म्हणजे जेवढी ही भाजी बरोबर खायला छान लागते ना, तेवढीच ही आपण अशी नाश्त्यासाठी वगैरे सुद्धा खाऊ शकतो, एवढी मस्त लागते खायला. आता बटाटे ना इथे मी किसून घेतले आणि याच्यामध्ये ना आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि गव्हाचं कणिक आता याच्यामध्ये मी टाकलंय. 2 वाटे मी गव्हाचं कणिक टाकलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली आहे, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा, त्याच्यानंतर ना इथे थोडासा हिंग टाकला आहे आणि जिरा पावडर मी इथे टाकली, थोडी कसुरी मेथी. हे सगळं टाकून ना आता आपल्याला व्यवस्थित घट्ट गोळा याचा मळून घ्यायचा आहे. इथे थोडं थोडं पाणी टाकून ना हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे पीठ जरा थोडं घट्टच मळायचं आहे पुरीसाठी, म्हणजे आपल्याला पुऱ्या व्यवस्थित लाटायला जमतात. आणि मसाला पुरी आणि आलू मटारची भाजी खायला खरोखर खूप अप्रतिम लागते बरं का. तर आता इथे ना थोडंसं पाणी शिपडून ना व्यवस्थित हे पीठ ना घट्ट असं मळून घेतलं मी. आणि 10 मिनटं याला ना रेस्टला ठेवून दिलं. आता छान याला ना थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं, म्हणजे पुरी आपली छान टम्म फुगणार. ह्या पद्धतीने बघा, आता छान असा घट्ट गोळा मी इथे मळून घेतला आणि 10 मिनटं रेस्टला ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर याचे ना व्यवस्थित आपल्याला पेढ्याच्या आकारामध्ये गोळे करायचे, म्हणजे पुरी लाटण्यासाठी. तर ह्या पद्धतीने मी ना असे गोळे करून इथे ठेवले. आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपला जरा थोडासा थंड होऊन दिला आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण मी उघडलं. आता ही भाजी ना व्यवस्थित इथे शिजली होती, सगळं शिजलंय व्यवस्थित, बटाटा आणि सगळे वटाणे वगैरे छान शिजले. आता याला ना चमच्याने जरासं थोडंसं मॅश करायचं आहे आपल्याला. आणि आता तेल गरम करून घ्यायचं आणि याला तडका द्यायचा. तर गरम तेलामध्ये मी जिरे टाकले इथे अर्धा चमचा, थोडासा हिंग टाकला, 2 हिरवी मिरची बारीक कापून टाकली, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि असं चरकन एकदम तडका दिलाय, कारण की याने आपल्या भाजीची टेस्ट खरोखर खूप मस्त वाढते आणि खायला खूप भारी लागली ही भाजी. आणि आता एक साईडला लगेच आपल्याला गरम गरम ना अशा पुऱ्या लाटून घेतल्या मी. आणि आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा पातळ लाटून घ्यायच्या. आणि थोडं थोडं इथे पीठ लावावं लागतं आपल्याला, कारण की मसाला पुरीमध्ये आपण इथे ना उकडलेले बटाटे घातले, त्यामुळे थोडंसं पीठ लावूनच पुऱ्या इथे लाटायच्या आहे. आणि एक साईडला लगेच मी तेल पण गरम करायला ठेवलेलं.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली आलू मटारची भाजी कशी झाली हे नक्की मला सांगा. मसाला पुरी आपली कशी झाली हे सांगा. आणि तुम्हाला माहीत नसेल तर नक्की तुम्ही एकदा आहे ना हा बेत करून बघा बरं का. आलू मटारची भाजी आणि त्याच्याबरोबर मसाला पुरी एकदम आपल्या जेवणाची टेस्ट आहे ना एकदम एखाद्या म्हणजे याच्यावरती बघा ना, हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जी खाण्याची मज्जा येते ना तशी मज्जा आपल्याला घरातल्या घरात येते बरं का. एवढं हे जेवण असं टेस्टी लागलेलं. आणि कोणत्याही सणावाराला किंवा आपण असंही असा बेत करून मस्त जेवण आपल्या घरच्यांसाठी करू शकतो, घरातल्यांना खुश करू शकतो, मस्त एन्जॉय करता घरातले. आणि आता इथे छान अशा पुऱ्या ना मस्त तळून घ्यायच्या, छान ह्या टम्म फुगतात आणि एकदम अशा जाळीदार पुऱ्या होतात. खायला तर खूपच अप्रतिम लागल्या ह्या पुऱ्या. तर ह्या प्रकारे मी सगळ्या पुऱ्या इथे करून घेतल्या आणि लगेच आता एक साईडला ना लगेच घरच्यांना पटापट जेवण पण मी वाढलं होतं. अशा टम्म फुगतात आणि मस्त फुगून राहतात, अगदी आतून एकदम जाळीदार होतात बरं का. अशा सगळ्या आपल्याला मस्त तळून घ्यायच्या आहेत. आणि मग गरम गरम आपला मटार आलूची भाजी आणि मसाला पुरी एकच नंबर. छान या सगळ्या आलटी-पलटी करून मस्त अशा तळायच्या. असा लालसर रंग येईपर्यंत तळायच्या, म्हणजे एकदम खरपूस तळल्या जातात आणि या खायला सुद्धा खूप छान लागतात. आता प्रवासात वगैरे पण आपल्याला जायचं असेल तर आपण अशा पुऱ्या करून घेऊन जाऊ शकतो किंवा आपली मुलं बाहेर पिकनिकला वगैरे गेले तर त्यांना सुद्धा असे बनवून देऊ शकतो बरं का. बघा सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगताय आणि छान पातळ लाटायच्या, म्हणजे त्या खायला पण मस्त लागतात. पातळ पुऱ्या खायला खूप जास्त टेस्टी लागतात. आणि गरम गरम लगेच इकडे आपल्याला जेवायला पण मी वाढून घेतलेलं. आता भाजीमध्ये ना आपल्याला कोथिंबीर टाकायची राहिली होती, तर मग आहे ना आता बघा भाजी किती छान झाली आहे. मग आता ना वरतून इथे आपण कोथिंबीर टाकूया आणि लगेच गरम गरम जेवायला वाढू शकतो. एकदम साधी सोपी रेसिपी आणि एकदम झटपट होणारा प्रकार आहे बरं का. आता भाजीमध्ये ना वरतून थोडंसं बटर आवडत असेल तर आपण बटर टाकू शकतो आणि छान असं आलू मटारची भाजी आणि मसाला पुरी एन्जॉय करू शकतो. चला मग तुम्ही पण जेवायला या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.